नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत वाटण-गाटण न करता, कांदा खोबरं न भाजता रसरशीत अशी मटकीची उसळ. शिवाय रोजच्या साहित्यात चपाती, भाकरी, फुलकासोबतही खाऊ शकतो आणि झटपट होईल अशी टिफिनसाठी सुद्धा बनवू शकतो. चला तर मग सुरुवात करूया. तर इथे मी एक पाव किलो एवढी मोड आलेली मटकी घेतली आहे. मटकी घरीच भिजवून मोड आणून घेतली. बाजारातून आणत असेल मटकी तर अख्खी मटकी घेताना बारीक मटकी पाहून घ्यायची. बारीक मटकी गावरान असते, चवीलाही फार छान लागते. आता मोड आलेली मटकी धुवून पाणी निथळायला ठेवलं. तोपर्यंत इथे आपण शेंगदाणे भाजून घेऊयात. गॅसवर तवा ठेवून एक पाववाटीलाही कमी एवढे शेंगदाणे घेतले. शेंगदाणे आधी थोडेसेच असे साल तडकायला लागलं की त्यानंतर यात आपण खोबरे आणि लसूण घालूयात. तर थोडंसं आता डाग पडला आहे, थोडीशी वरची साल तडकायला लागली आहे, तेव्हा एक 6 ते 7 एवढ्या लसण पाकळ्या घालूयात. यासोबतच एक 3 ते 4 चमचे एवढे किसून घेतलेले सुके खोबरे. जास्त लाल तांबूस करायचं नाही, अगदी थोडंसं सुके खोबरेसुद्धा गरम करून घ्यायचे आहे. लसूण आणि सुके खोबरे थोडंसंच असं भाजायचं. शेंगदाणे आधीच थोडेसे भाजले होते, म्हणून सुके खोबरे आणि लसणासोबत अगदी थोडासा रंग बदलेपर्यंतच भाजून घेऊयात आणि आता काढून घेऊयात. तर हे पहा, जास्तही मी काळा किंवा तांबूस केलं नाही, अगदी थोडंसं भाजून घेतलं. आता मिक्सरच्या भांड्यात थंड झालेले लसूण, सुके खोबरे, शेंगदाणे घालूयात. पाणी न घालता हे कोरडं असंच मिक्सरला फिरवून घेतलं. तर हे बारीक असं हे खोबरे शेंगदाणे मिक्सरला वाटून घेतलं. आता एका प्लेटमध्ये हे काढून घेऊयात. लसूण, सुके खोबरे, शेंगदाणे असं मिक्सरला फिरवून घेतलं तर याने उसळला चवही छान येते आणि रसरशीत अशी ही मटकीची उसळ होते. गॅसवर आता कढई ठेवून घेतले. मोठा पाव चमचा एवढं तेल घातलं. तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा एवढी मोहरी घातली. 1 चमचा एवढे जिरे. मोहरीही चांगली फुटल्यानंतर जिरेही चांगले फुलू द्यायचे. जिरे तडतडले की त्यानंतर पाव चमचा एवढे हिंग घातले आणि यात घालूया आता ताजे 6-7 लसण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा ठेचलेला. ठेचलेले आले लसूण घातल्यावर लालसर झाल्यावर यात मध्यम ते मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदाही चांगला परतवून घेऊयात. कांदा असा मऊ होत आला की तेव्हा यात घालूयात कढीपत्त्याची पानं. सुरुवातीलाच घातली की मग फार तेल उडतं, म्हणून कांद्यावरच कढीपत्त्याची पानं घालायची आणि कढीपत्तासुद्धा यात चांगला परतवून घेऊयात. चांगली चरचरीत अशी ही फोडणी झाली की त्यात घालूया आता चिरलेला टोमॅटो. एक मध्यम आकाराचा चिरलेला टोमॅटोही बारीक फोडींमध्ये यात घातला आणि टोमॅटोही चांगला मऊ होईपर्यंत पुन्हा एकदा हे सगळं परतवून घेऊयात. आता टोमॅटोचंही पाणी झालं आणि टोमॅटोही चांगला मऊ झाला, तेव्हा यात घालूया आता काही पावडर मसाले. 1 ते 1.5 चमचा एवढी लाल मिरची पावडर, 1 चमचा एवढी धने पावडर आणि अर्धा ते पाव चमचा एवढी हळद. यासोबतच अर्धा ते 1 चमचा एवढा गरम मसाला आणि 1 ते 1.5 चमचा एवढा कांदा लसूण मसाला. आता सगळे पावडर मसाले यात चांगले मिक्स करूयात. गॅस मी मंद आचेवर केला आहे आणि मंद आचेवर काही सेकंद परतल्यानंतर आता यात अगदी थोडंसं पाणी घालूयात आणि गॅस पुन्हा मोठ्या आचेवर करून हे सगळं चांगलं परतवून घेऊयात. तेल सुटेपर्यंत हे मसाले आता शिजवून घेऊयात. तर मोठ्या आचेवर चांगले हे पावडर मसालेही शिजले पाहिजेत, म्हणून पुन्हा एकदा चांगलं तळापासून परतवून घेऊयात, हलवून घेऊयात. आता मस्त असं याला तवंग आला आहे. चांगले पावडर मसालेही शिजले आहेत. तेल सुटायला लागलं की तेव्हा घालूया यात पाणी निथळून घेतलेली मटकीची उसळ आणि यावरच अगदी थोडंसं मीठ घालूयात, म्हणजे मीठही मग मटकीच्या आतपर्यंत मुरतं आणि चांगलं हे मध्यम ते मोठ्या आचेवर
परतवून घेऊयात. मटकी चांगली मसाल्यांमध्ये परतली की त्यानंतर आता यात घालूया सुके खोबरे, शेंगदाणे आणि लसणाचं कोरडं असं वाटण. वाटण जर आपण मसाल्यांसोबतच तेलात परतलं तर मग मटकी शिजायलाही थोडासा वेळ घेतो. म्हणून मटकी चांगली या मसाल्यांमध्ये कोट झाल्यानंतरच हे वाटण घालायचं आणि वाटणसुद्धा मध्यम ते मोठ्या आचेवर परतवून घेऊयात. पावडर मसाल्यांचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता. कांदा लसूण मात्र नक्की घ्या. कांदा लसूण मसाला मात्र नक्की घ्या किंवा नसेल तर घरचा साठवणीचा मसाला 1 चमचा एवढा नक्की घाला. सर्व चांगलं परतल्यानंतर आता यात घालूया गरम पाणी. जेवढी आपल्याला रस्सा हवा आहे तेवढं गरम पाणी घालून एकदा मिक्स करून घेऊयात. रसरशीत आपल्याला ही मटकीची उसळ बनवायची आहे म्हणून मी इथे 2 ते 2.5 ग्लास एवढं गरम पाणी घातलं. एकदा तळापासून ढवळून घेऊयात आणि आता मोठ्या आचेवर एक पहिली उकळी फुटण्याची वाट पाहूयात. तर हे पहा, एवढी अशी मी रसरशीत ही मटकीची उसळ ठेवली आहे. म्हणजे मटकी शिजेपर्यंत अजूनच दाटसर अशी होते. आता पहिली उकळी फुटली चांगली खळखळ की तेव्हा आता यात घालूया चवीनुसार मीठ आणि एकदा मिक्स करून घेऊयात. सर्व एकसारखं मिक्स झालं की गॅस आता पुन्हा मंद आचेवर करूयात. मंद आचेवर करून यावर ठेवूयात झाकण आणि 7 ते 8 मिनटं मंद आचेवर झाकण ठेवून मटकी शिजू देऊयात. एक 6-7 मिनटानंतर झाकण काढून घेतले तर हे पहा, मस्त अशी रश्श्याला तर्री आली आहे आणि रसरशीत असं ही मटकीची उसळ झाली आहे, अगदी दाटसर. तर हे पहा, थोडीशी अशी रसरशीतच ठेवली मी आणि गॅस आता बंद करूयात. वरून घालूयात भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर आणि गरमागरम मटकीची उसळ सर्व करूयात. तर रसरशीत अशी ही मटकीची उसळ आपली तयार झाली आहे. अगदी झटपट बनवायलाही सोपी अशी रेसिपी, रोजच्या साहित्यात आणि घरच्याच मसाल्यात, कमीत कमी वेळेत, कमीत कमी मसाल्यात झटपटही तयार होते. चपाती, भाकरी, भात, फुलक्यासोबतही खाऊ शकतो. टिफिनसाठी सुद्धा बनवू शकतो. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटद्वारेही सांगा. नवीन रेसिपीसोबत पुढच्या भागात पुन्हा भेटूया. धन्यवाद.